शेतकरी मित्रांनो, आपण आपली शेती करत असताना रासायनिक खतांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करतो. पण आपण रासायनिक खत वापरत असताना आपल्याला आपल्या जमिनीची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला रासायनिक खतांचा जो उद्रेक होत चाललेला आहे, जे रासायनिक खते जमिनीमध्ये फिक्स होत चाललेले आहे, त्या रासायनिक खतांचे जीवाणू जमिनीत टाकणं गरजेचे आहे. आणि जो काही रासायनिक खतांचा अतिरेक झालेला आहे त्याचा समतोल साधेल, त्याकरिता आपल्याला जैविक उत्पादनं देणं गरजेचे आहे. जर आपण रासायनिक शेती एकदम जर सोडली, आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठा भर पडू शकतो. पण आपल्याला रासायनिक आणि जैविक या दोघांचा समतोल साधून आपली शेती करावी लागेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण रासायनिक उत्पादने तर मार्केटमधून घेतोच, पण जैविक उत्पादने उच्च प्रतीचे असणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. आता घेऊन आलेले आहे सोनकुड ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नाशिक क्रॉपिक्स मृदामृत किट. ज्या किट मध्ये मिळणार आपल्याला जैविक उत्पादनांचा भरघोस असा भंडार. तर शेतकरी मित्रांनो, बघूया आपण या क्रॉपिक्स मृदामृत बायोकल्चर किट मध्ये कुठले कुठले जीवाणू यामध्ये ऍड केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता खूप छान असे पॅकिंग बनवलेलं आहे. आणि यामधले पहिले उत्पादन आहे क्रॉपिक्स मृदामृत पोटॅश. म्हणजे यामध्ये पोटॅश विरघळणाऱ्या बॅक्टेरिया आहे. दुसरा आहे झिंक बॅक्टेरिया. यामध्ये झिंक विरघळणाऱ्या बॅक्टेरिया आहे. तिसरा आहे मृदामृत फॉसी. याच्यामध्ये फॉस्फरस विरघळणाऱ्या बॅक्टेरिया आहे. आणि चौथा आहे मृदामृत व्याम म्हणजे मायक्रोरायझा. याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे. आणि 5 नंबरचं आहे शेवटचं क्रॉपिक्स मृदामृत ॲझोराबॅक्टर. यामध्ये नायट्रोजन विरघळणाऱ्या बॅक्टेरिया आहे. अशा 5 बॅक्टेरिया एकाच बॉक्स मध्ये क्रॉपिक्स मृदामृत बायोकल्चर किट या नावाने मार्केटमध्ये आताच लॉन्च झालेला आहे. तर मार्केटमध्ये जर बहुतांश कंपन्या आहे आणि बहुतांश कंपन्या कल्चरमध्ये काम करत आहे, पण आपण क्रॉपिक्स मृदामृत किटच का घेतली पाहिजे? कारण या कंपनीचा बेस जो आहे तो कल्चर बेस आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास भरपूर कंपन्यांचे ब्रँडिंग प्रोडक्ट जे आहेत त्यांच्याच लॅबमधून तिथे जातात. शेतकरी मित्रांनो, त्याच कंपनीने किट आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे मार्केटमध्ये आणि तिचे नाव आहे क्रॉपिक्स मृदामृत किट. शेतकरी मित्रांनो, ही किट कुठल्या कुठल्या पिकाला चालणार? ही किट अशी आहे की सर्व पिकांना जिथे आपण ड्रिंचिंग करायची आहे किंवा तुम्हाला ऑर्गॅनिक खतांसोबत द्यायचं आहे, तर कुठल्याही स्वरूपात आपण आपल्या पिकाला देऊ शकतो. जसं तुमचं भाजीपाला पीक आहे, अद्रक आहे, हळद आहे किंवा तुमचं फळवर्गीय पीक आहे, कुठल्याही पिकाला हे किट देऊ शकतो. त्यामध्ये असणारा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सोबतच मायक्रोरायझा आणि झिंक या 5ही बॅक्टेरिया आपल्या जमिनीमधले खते आहे ते उपलब्ध करण्याचं काम हे क्रॉपिक्स मृदामृत किट करते. आणि यामध्ये असणारे जीवाणू हे चांगल्या प्रतीचे आणि उच्च दर्जाचे असल्या कारणास्तव आपल्याला चांगल्या प्रतीचा रिझल्ट मिळतो. क्रॉपिक्स मृदामृत किट वापरायची कशी? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही 5ही जीवाणू खाली एका बादलीमध्ये एक एक विरघळून आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करावं लागेल. आणि ते 200 लिटर द्रावण प्रति एकरला सोडावे लागेल. तेव्हा यामधला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि व्याम जमिनीमध्ये जाऊन जेवढी जमिनीमध्ये पडले रासायनिक खते आहे त्याची उपलब्धता करून जमिनीचा चांगल्या प्रकारे कार्बन वाढवायचं काम हे मृदामृत किट करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकाला क्रॉपिक्स मृदामृत किट वापरणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे शेतकरी NPK, मायक्रोरायझा आणि झिंक बॅक्टेरिया कसे काम करतात याच्यावरती एक कमेंट करायची आहे. ज्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक राहील त्या शेतकऱ्याला क्रॉपिक्स मृदामृत किट
किसान व्हिजन इंडिया तर्फे घरपोच पाठवल्या जाईल आणि क्रॉपिक्स मृदामृत किट अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.